नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रिया किचनमध्ये। आज आपण इन्स्टंट असा क्रिस्पी डोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत। ह्या डोशाला पीठ आंबवण्याची काही गरज नाही। अगदी मिक्सरच्या भांड्यात आपण हे पीठ आहे ते तयार करून घ्यायचं आहे। अगदी 10 मिनिटात हा इन्स्टंट डोसा आपला तयार होतो। करण्याची पद्धत ही अगदी सोपी आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया। डोसा बनवण्यासाठी मी इथे रात्रीच्या शिळ्या भाताचा वापर करणार आहे। त्याच्यासाठी रात्रीचा भात आहे तो 1.5 वाटी घेतलाय। तुम्ही कोणत्याही वाटीचे प्रमाण घेऊ शकता। त्याच वाटीने मी इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे। रवा आहे तो बारीक मोठा कसलाही घेतला तरी चालेल, कारण आपण त्याला बारीकच करायचं आहे। आता त्याच वाटीने 1 वाटी दही घ्यायचं आहे आणि पाऊण वाटी आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा आहे आणि अगदी त्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची। त्याच्या आधी आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि डोशाला चांगला कलर येण्यासाठी मी इथे 1 चमचाभर साखर घालून घेतली आहे। साखर घातल्यामुळे आपल्या डोशाला कलर आहे तो अगदी मस्त असा येतो। रवा आणि तांदूळ वापरल्यामुळे आपलं बॅटर आहे ते थोडंसं रवाळ राहील आणि तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता। अशा प्रकारे मीडियम थिक आपल्याला असं बॅटर हवं आहे। ते एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं। जास्तही पातळ किंवा जास्तही घट्ट ठेवायचं नाही, मीडियम थिकमध्ये आपल्याला हे बॅटर हवं आहे। तुमचं बॅटर जर पातळ झालं असेल तर 2 चमचे रवा घालून बॅटर आहे ते चांगलं थिकनेस करा आणि जर तुमचं बॅटर आहे ते घट्ट झालं असेल तर 2 चमचे पाणी घालून कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवू शकता आणि अशा प्रकारे चमच्यातून आपलं बॅटर आहे ते सहजपणे पडलं पाहिजे। आता आपल्याला हे बॅटर आहे ते 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून रवा आहे तो थोडासा भिजला जाईल आणि आपले डोसे आहे ते छान कुरकुरीत होतील। 10 मिनिटानंतर आपण डोसे काढायला घ्यायचं आहे। आता 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपलं बॅटर आहे ते थोडंसं फुगल्यासारखं दिसत आहे। आता आपण त्याच्यामध्ये बेकिंग सोडा थोडासा घालून घ्यायचा आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी बघा तुम्ही। तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे घट्ट झालं असेल तर 2 चमचे पाणी घालून ॲडजस्ट करा। आता त्यामध्ये मी 2 ते 3 चिमूट बेकिंग सोडा घालून घेतला आहे। आता चांगलं मिक्स करून आपल्याला डोसे आहे ते काढून घ्यायचे आहेत। डोसे काढण्यासाठी मी गॅसवरती डोस्यांचा तवा आहे तो गरम करायला ठेवला आहे। गॅसची फ्लेम अगदी लो टू मिडियम ठेवायची आहे। जर तवा जास्त तापला असेल, गरम झाला असेल तर थोडंसं पाणी शिंपडून त्याचं टेम्परेचर आहे ते कमी करून घ्या। माझा तवा आहे तो थोडासा अगदी गरम होता, त्यामुळे मी पाणी काय वापरलेलं नाही। त्यामध्ये 2 चमचे बॅटर घालून घ्यायचं आहे आणि एकसारखं आतून बाहेर असा डोसा आपल्याला पसरून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचं पीठ आहे ते वरून उलटण्यानं काढून घ्यायचं आहे। डोशांना वरून तुम्ही तेल, तूप किंवा बटर वापरू शकता। मी ते तुपाचा वापर करते। तुपामुळे डोसा आहे तो अगदी मस्त लागतो। तुम्ही हे घरी नक्की ट्राय करून बघा। आता एक्स्ट्राचं पीठ आहे ते मी उलटण्यानं काढून घेते, म्हणजे आपला डोसा आहे तो छान कुरकुरीत असा पातळ तयार होईल। क्रिस्पी डोसा हवा असेल तर तुम्हाला गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे, जेणेकरून आपला डोसा आहे तो छान असा क्रिस्पी तयार होईल। आणि 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता डोशाला कलरही अगदी मस्त आलेला आहे। डोसा आहे तो सगळीकडून चांगला भाजून घ्या आणि तुम्ही त्याचा कलर बघू शकता। अगदी झटपट आपले हे डोसे आहे ते तयार होतात। आता मी तव्याचं टेम्परेचर आहे थोडंसं कमी करून घेते पाणी मारून। आता त्यामध्ये पुन्हा 2 चमचे आपलं बॅटर आहे ते घालून घ्यायचं आहे आणि एकसारखं पटकन आपल्याला पीठ आहे ते पसरून घ्यायचं आहे। एक्स्ट्राचं पीठ आहे ते उलटण्यानं काढून घ्या। आता आपल्याला डोसा आहे तो थोडा चटपटीत हवा असेल तर आपण त्याच्यावरती थोडेसे मसाले घालून घेणार आहोत। त्याच्या आधी मी 1 चमचाभर तूप लावून घेतलं। तुपाऐवजी तुम्ही बटरही वापरू शकता।
आता ह्याच डोश्यावर आपण बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. तुम्ही सिमला मिरची असेल तर तीही बारीक चिरून घालू शकता. डोसा थोडा तिखट आणि चटपटी करण्यासाठी मी इथे 1 चमचाभर लाल तिखट घेते. त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा चाट मसाला घालायचा आहे आणि अगदी थोडंसं मीठ. सगळं मिक्स करून हे पावडर आहे ती आपल्याला डोश्यावरती एकसारखी पसरून घ्यायचं आहे. म्हणजे आपला डोसा आहे तो अगदी मस्त असा चटपटीत तयार होईल आणि खाताना अगदी मस्त लागतो. पुन्हा मी थोडंसं तूप लावून घेते आणि मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला 4 ते 5 मिनिटं डोसा आहे तो चांगला भाजून घ्यायचा आहे. हे बघा आपला डोसा आहे तो तयार झाला आहे. कुणाला वाटणारही नाही की हा शिळ्या भातापासून बनवलेला डोसा आहे. अगदी मस्त असा टेस्टलाही अगदी मस्त लागतो. 1.5 वाटी भातासाठी आपल्याला इथे 1 वाटी रवा, 1 वाटी दही व पाऊण वाटी पाण्याचा वापर करायचा आहे. अगदी झटपट इन्स्टंट असा आपला क्रिस्पी डोसा तयार होतो. तुम्ही सकाळी 10 मिनिटात आपल्या मुलांना हे डोसा आहे तो बनवून देऊ शकता. तुम्ही हा डोसा बटाट्याच्या भाजीसोबत, खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा सॉससोबतही एन्जॉय करू शकता. आणि त्याचा कलर अगदी मस्त असा आलेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व बाजूला दिलेली बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स येत राहतील. थँक यू.